मध्ये अजूनपर्यंत एवढा पैसा तरी नाही झालाय की कुणा इमानदार व्यक्तीच्या आत्म्याला तुम्ही विकत घेऊ शकाल. आपले डोळे बंद कर, तुला समोरच दिसेन मी. तुला असं पाहण्यासाठी मला डोळे बंद करण्याची गरज नाहीये. यावेळी मुलींना तुझी खूप गरज आहे बहिणी, खास करून दृष्टीला. आपल्याला पुन्हा तिला तिच्या पायांवर उभं करायचंय. या देवीच्या डोळ्यावर जी पट्टी बांधली गेली आहे ते प्रतीक आहे त्या गोष्टीचं. ती ऋणानुबंध बघत नाही की नाती बघत नाहीत, ना श्रीमंती बघते ना गरिबी पाहते, ना जात बघते ना धर्म बघते. ती देते तर फक्त आणि फक्त न्याय देते आणि तोही निपक्षपाती. एक किरण रोशनीची. आज न्याय देताना मला खूप आनंद होतोय. एकतर ह्यासाठी की डिसिजन लवकर झालं, फास्ट ट्रॅकवर झालं. आणि दुसरं हे डिसिजन खूप चांगलंच झालं. कारण या केसेस सगळे पुरावे आरशासारखे अगदी स्वच्छ होते. काही लोक विचार करतात की न्याय देवता ही आंधळी असते आणि न्याय देणाराही आंधळा असतो. तर मला त्या लोकांना असं स्पष्टपणे सांगायचंय की ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा सफेद केस अगदी मुळापासून उपटून टाकता, तशीच ही गोष्ट देखील तुमच्या डोक्यात ठळकपणे नमूद करा. ना न्याय देवता आंधळी असते, ना न्याय देणारा आंधळा असतो. आम्हाला अगदी पहिल्यापासूनच हे माहिती असतं की कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं बोलतोय. मला वाटतं मी खूपच जास्त बोलतोय आणि आता ह्या शेवटाला मी तुमच्या सगळ्यांच्या समोर या केसचा निकाल देऊ इच्छितोय. हे कोर्ट सर्व पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार या निर्णयावर पोचते की राजीव अजमेराला 10 वर्षाची कायदेशीर शिक्षा आणि त्याचे साथीदार रोहित आणि अंकुरला 7 वर्षासाठी कायदेशीर शिक्षा आणि त्यांना साथ देण्यासाठी हनी सेठी आणि दिया मेहताला 2 वर्षाची शिक्षा सुनावत आहे. The court is adjourned. Thank you, my lord. वकील साहेब, तुम्ही केस जिंकल्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुमचं 100% मला रेकॉर्ड अजून पण कायम आहे. ही तर देवाची कृपा आहे मित्रा. हे रेकॉर्ड कायम ठेवायचं तुमचं रहस्य काय? म्हणजे तुम्ही तर खूप वर्षानंतर केस लढला होता. ही कशाला उगाचच भूतकाळ आठवतोयस मित्रा? तसं मला हे सांगायचं आहे की मी या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करत नाही. कदाचित त्याचमुळे रेकॉर्ड अबाधित आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की माझ्या क्लायंटला कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे. मिस्टर सांगळे, एक वेळ अशी होती की असं वाटत होतं की ही केस तुमच्या हातातून निघून चालली आहे, पण एंडला तुम्ही जे ट्रम्प कार्ड खेळलं त्याने तर विरोधी पार्टीची सुट्टीच झाली. थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट. हे बघा, प्रथमदर्शनी सत्य जर बघितलं ना तर असं वाटतं की सत्य हारत आहे. परंतु जर सत्यावर खरंच श्रद्धा असेल ना तर अंतिम विजय हा सत्याचाच होतो. म्हणतात ना, सत्यमेव जयते. हेच चालत आलेलं आहे आणि हेच चालत राहणार. थँक्यू. नो मोर क्वेश्चन्स.
तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. कॅमेरा रोल करा. दृष्टीजी, तुम्ही ती पहिली स्त्री आहात जिने बलात्कार झाल्यानंतरही इतकी हिंमत दाखवली की टीव्हीवर सगळ्यांसमोर येऊन आपला चेहरा दाखवला, इंटरव्ह्यू दिला. तुम्हाला भीती नाही वाटली का? यात घाबरायची काय गोष्ट आहे? अत्याचार माझ्यावर झालाय, मी अत्याचार केला नाही. बलात्कार माझा झालाय, मी करवून घेतला नाहीये. तर मी का घाबरू? का तोंड लपवू मी? घाबरायला तर त्यांना हवं ज्यांनी हे घाणेरडं काम केलंय. लाज तर त्यांना वाटली पाहिजे ज्यांची ती मुलं आहेत. दृष्टीजी, आम्ही तुमच्या गोष्टीशी सहमत आहोत, पण समाज जो दर्जा स्वीकारतो तो तसाच कायम ठेवतो आणि मग त्याला बदलणं खूपच कठीण होऊन जातं. कठीण तर असतंच. काय सामूहिक बलात्कारानंतर गुन्हेगारांविरुद्ध रिपोर्ट करणं सोपं असतं? खास करून जेव्हा ते कोणत्या मोठ्या घराण्यातील असतात. काय त्यांच्या विरुद्ध केस लढणं सोपं असतं? काय वकिलांच्या घाणेरड्या प्रश्नांना उत्तर देणं सोपं असतं? ज्या मुलीचा बाहेर एकदा बलात्कार होतो, न्यायालयात वकील त्यांचे घाणेरडे प्रश्न विचारून पुन्हा पुन्हा बलात्कार करतात तिचा. काहीही सोपं नाहीये. काय त्यांना तोंड देणं सोपं असतं? अजिबात नाही. आम्ही तुमच्या हिंमतीची दाद देतो. जर आपल्या देशातली प्रत्येक मुलगी तुमच्यासारखी झाली आणि असाच ॲटिट्यूड दाखवला तर ही बलात्कारासारखी रोगराई आपल्या देशातून मुळातूनच नष्ट होईल. हेच तर मला सांगायचंय. या समाजातल्या स्त्रियांना जागवायचंय मला. त्यांना ताकद द्यायची आणि त्यांना सांगायचंय मला की स्त्रियांमध्ये खूप ताकद असते. जर तिने ठरवलं तर राणी लक्ष्मीबाईचे रूप घेऊ शकते. तर ती का नाही जागत आहे? का झोपली अजून? वा, काय दृष्टीची बोललात तुम्ही. राजीव अजमराला 10 वर्षाची आणि त्याच्या साथीदारांना 7-7 वर्षाची शिक्षा झाली. यासाठी तुम्ही सहमत आहात का? मी त्यांना मिळालेल्या शिक्षेमुळे खुश आहे, पण समाधानी नाही. तुम्ही काय विचार करता? अशी नीच काम करणाऱ्यांना तुमच्या मते काय शिक्षा झाली पाहिजे? मागे या गोष्टीवर चर्चा देखील झाली. काही लोकांचं असं म्हणणं आहे की असा गुन्हा करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि काही लोक सामाजिक बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. तुमचं काय म्हणणं यावर? मला हे सांगायचंय की अशा लोकांवर सामाजिक बहिष्कारच टाकला पाहिजे. सामाजिक बहिष्कारामुळे ते तीळ तीळ मरतील. त्यांच्या लक्षात राहील की त्यांनी घाणेरडं काम केलंय. जशा प्रकारे कैद्याच्या हातात बेड्या घातल्या जातात, याचा अर्थ असा होतो की तो बंदी बनवला गेलाय. त्याच प्रकारे बलात्कारांच्या हातात इलेक्ट्रॉनिक बँड बांधले पाहिजेत, ज्यामुळे समाजाला कळेल की तो बलात्कारी आहे. आणि जेव्हा हे सगळं लोक बघतील तेव्हा त्यांच्या मनातही भीती निर्माण झाली पाहिजे. याच भीतीमुळे हे घाणेरडं काम कमी होईल. लोकांच्या मनात भीती नाही ना, म्हणूनच अशी समाजात घाणेरडी कृत्य होत आहेत, अशा घटना होत आहेत. जर त्यांना भीती बसली तर अशी कामच नाही होणार. दृष्टीजी, तुम्ही तुमचं मत मांडल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आमचा प्रयत्न राहील की तुमचं मत सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्या दिवसासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. चलिए बाळा, चल. धन्यवाद. अत्याचार माझ्यावर झालाय, मी अत्याचार केला नाही. बलात्कार माझा झालाय, मी करवून घेतला नाहीये. तर मी का घाबरू? का तोंड लपवू मी? घाबरायला तर त्यांना हवं ज्यांनी हे घाणेरडं काम केलंय. लाज तर त्यांना वाटली पाहिजे. तू रडतेस का? नको रडूस, नको थांबू लता. हे तर आनंदाचे अश्रू आहेत, यांना वाहू दे. माहित नाही केव्हापासून हे वाट बघत होते. आज वेळ मिळाला आहे यांना वाहण्याचा. वाहू दे. बघतेस दृष्टीला किती समजूतदार झाली ती.
या सगळ्याचं उत्तर किती विचाराने देते ती. आज हे सगळं बघून ना मला रोशनीची आठवण येत नाही. रोशनीची झलक दिसते हिच्यात. मी खरं म्हणते ना? हो वहिनी, तू अगदी खरं बोलतेस. आपली दृष्टी समजूतदारच नाही तर लीडरही झाली. नाहीतर अशा घटनांनंतर मुली खरं तर चेहरा लपवून घेतात. पण दृष्टीला बघ, किती हिमतीने पत्रकारांच्या प्रश्नांचं उत्तर देते आणि दुसऱ्यांसाठी उदाहरण बनते. ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी तर फक्त तिला एकच गोष्ट सांगितली होती, हे बघ बेटा, तू विक्टिम आहेस, अॅक्युज नाहीस. तिने ह्याच गोष्टीला आपल्या मनात ठेवलं आणि बघ आता सगळ्यांचा कसा सामना करते. हो वहिनी, मला खूप गर्व आहे माझ्या मुलींवर. कोण म्हणतं की मुली कमजोर असतात, की त्यांना नेहमी आधाराची गरज पडते. बघ माझ्या दृष्टीकडे, तिने स्वतःला इतकं सक्षम बनवलेलं आहे की ती दुसऱ्यांचा आधार बनू शकते, त्यांना सांभाळू शकते. मामी, ताईने असं काय केलंय जे तुम्ही तिचं इतकं कौतुक करत आहात? बेटा, तुझ्या ताईने असं काम केलंय की ते फक्त विडली स्त्रियाच करू शकतात. हे विडली काय असतं? लाखात एक. आणि आता तू आणखी प्रश्न नाही विचारणार. मोठ्यांच्या गोष्टी मोठं झाल्यावरच समजतात, समजलं? हो. बघितलीस का या मुलीची हिम्मत? जिथे लोक आपली कमतरता लपवण्यासाठी सिस्टमला दोष देतात, पण या मुलीची कमाल तर बघ. हिने त्या सिस्टमकडून आपला न्याय मिळवला आणि हे दर्शवून दिलं की जिथे इच्छा तिथे मार्ग. अगदी खरं बोलताय तुम्ही. खरंच दृष्टी खूपच साहसी मुलगी आहे. मी एक स्त्री आहे, चांगल्या तऱ्हेने समजू शकते तिच्या दुःखांना. आणि तसंही कोणाही स्त्रीसोबत अशी जर घटना घडली ना, तर ती त्याच क्षणी मरून जाते. पण त्यानंतरही पोलिसात जाणं, कोर्टाचा दरवाजा ठोठावणं, असं काही ती करणारी जरी असेल, तर हा समाज, तिचे घरचे तिला हे सगळं करण्यापासून थांबवतात. पण दृष्टीने हिम्मत नाही हरली. खूप हिम्मत दाखवली तिने. ख्वाहिश बेटा, दृष्टी खरंच खूप साहसी आहे. हो आई, दृष्टी खरंच खूप साहसी आहे. पण याचा क्रेडिट मी आई बाबा आणि रोशनीलाही देणार. बऱ्याचदा अशा वेळेस घरच्यांचा सपोर्ट नाही मिळत, पण दृष्टीला फक्त कुटुंबाचा सपोर्टच नाही तर डॉक्टर रेबेकानेही तिचं मानसिक धैर्य वाढवलं. खरं सांगू बाबा, तर मला दृष्टीकडून इतकी अपेक्षा नव्हती. मी दृष्टीला ओळखते, ती इतकी स्ट्रॉंग नव्हती जितकं या घटनेनंतर मी तिला पाहिलंय. आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. यू शुड बी प्राऊड ऑफ हर बेटा. हे बघ, माशांसारखे भिणभिणणारे हे संवाददाता. आता आपण केस जिंकलो आहोत ना. आता बघ तू, ह्यांचे शब्द, ह्यांचे अप्रोच, ह्यांची दृष्टी, ह्यांची भाषा, सगळं काही बदलून जाईल. दृष्टी बलात्कार घटनेत सेशन कोर्टाने आपला निर्णय सांगताना सर्व आरोपींना शिक्षा सुनावली. याचे मुख्य आरोपी राजीव याला 10 वर्षाची शिक्षा, अंकुर अमित रोहित यांना 7 वर्षांची शिक्षा, दिया आणि हनीला 2 वर्षांची शिक्षा. बघायला गेले तर हा केसचा ऐतिहासिक निर्णय आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही, या केसमध्ये सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. दुसरी गोष्ट, फास्ट कोर्टमध्ये चालल्यामुळे हा रेकॉर्ड टाइम निर्णय फक्त 30 दिवसांच्या आत आला. असे निर्णय ना फक्त दुसऱ्या पीडित स्त्रियांना धैर्य देतील, शिवाय देशाच्या जनतेचा पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ होईल. यासोबतच या केसने हे देखील दाखवलं की एका स्त्रीने ठरवलं तर ती खूप काही करू शकते. आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या आधारे मोठ्याहून मोठ्या संकटाला दूर केलं जाऊ शकतं, हे दृष्टीने दाखवून दिलं. नाहीतर अजमेर आणि शेट्टी यांसारख्या मोठ्या लोकांच्या विरोधात जाणं काही खेळ नाहीये. आज पूर्ण देशाची नजर या केसवर होती. निर्णय झाला आणि योग्य निर्णय झाला. सत्याचा विजय झाला, न्याय झाला.
असेच निर्णय आपल्याला प्रोत्साहन देतात. मुंबई सेशन कोर्टमधून मी प्रियंका जोशी, कॅमेरामॅन मनोज सोबत. बघत राहा KTV. हा चला, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. हॅलो, पाया पडते आई. काय खरंच तुम्ही उद्याच्या फ्लाईटनी येताय? बरं, तुम्ही कोणत्या फ्लाईटनी येताय? आम्ही घ्यायला येऊ तुम्हाला. तुम्ही स्वतः याल? नक्की? ठीक आहे, पाया पडते आई. अरे काय बोलत होते आई? त्या उद्या येत आहेत. आई कोण? त्या बाळ आमच्या मावस आई आहेत. त्यांनीच आमचं पालन पोषण करून आम्हाला मोठं केलं. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. कोर्टाने आपला ऐतिहासिक निर्णय सांगताना सगळ्या आरोपींना कठोर शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाने हेच सांगितलं आहे की न्याय अजून जिवंत आहे आणि मूल्यांची घसरण कितीही झाली असली तरी आमचं कोर्ट आजही न्यायदेवतेचं मंदिर आहे हे सांगण्यासाठी सज्ज आहे. ही केस अजून तरी कितीतरी पीडित महिलांचं मनोबल हे वाढवणारच आहे, पण त्यांना हे हिम्मत देखील देईल की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला रिपोर्ट नोंदवला पाहिजे. त्यांना देखील न्याय मिळू शकतो. 30 दिवसानंतर आलेल्या या निर्णयाने पुन्हा एकदा फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयाला रेखांकित केलेला आहे. मुंबई स्टेशन कोर्टमधून कॅमेरामॅन नितीन बरोबर देवेंद्र जोशी, इंडिया आज उद्यासाठी. अरे वा, दत्तड 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 अरे दत्तड 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 आत्या. अगं काय झालं? कोणत्या गोष्टीवर एवढा डान्स करतेस? अगं आपण जिंकलो. हा, दृष्टी जिंकली, आपण जिंकलो. आत्ताच मी टीव्हीवर बघितलं, जितके पण दोषी होते ना सगळ्यांना शिक्षा झाली. काय झालं? मी इतकी तुला छान बातमी सांगितली आणि तू काही रिॲक्शनच देत नाहीयेस. आत्या, मी हा विचार करत होती की इतकी मोठी घटना घडल्यानंतर दृष्टी नॉर्मल लाईफ जगू शकेल का? अरे का नाही जगू शकणार? जर ते लोक ज्यांनी इतकं घाणेरडं आणि नीच काम केलंय ते ऐशावरामात जगू शकतात, तर ती मुलगी जिच्या बरोबर ही घटना घडलीये, इतका वाईट प्रसंग ओढवलाय, ती का नाही जगू शकत? तुला स्त्रीच्या ताकदीची कल्पना नाहीये. जर ती पार्वती आहे तर ती दुर्गा आहे आणि तीच कालीचं रूप. समजलं ना? हो आत्या, समजलं. समजले तर मग इथे अशी का उभी आहेस? जाऊन माझ्यासाठी मिठाई घेऊन ये. घरात कोणकोणत्या मिठाई आहेत? बेबी आत्या, मी घरामध्ये लाडू आणेन, गुलाबजामुन आणेन. तुम्हाला घरात जे जे हवे ते सर्व आणून देईन. अरे जेवढ्या पण आहेत त्या सगळ्या घेऊन ये. आज मी मनसोक्त मिठाई खाणार. ए दत्तड 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 दत्तड. आपण जिंकलो बापू. आपण केस जिंकलो. आम्हाला न्याय मिळाला. दृष्टी ताईला न्याय मिळाला आणि त्या सगळ्यांना शिक्षा पण मिळाली. बापू, तुमची गोष्ट खरी ठरली. तुम्ही म्हटलं होतं ना की नेहमी सत्याचाच विजय होतो आणि तेच झालं. किती आनंदी आहोत आम्ही सगळे. काय झालं बापू? आज तुम्ही काही नाही बोलणार? एवढा मोठा विजय झालाय आमचा. आम्हाला न्याय मिळालाय. आम्ही सगळे किती आनंदी आहोत. तुम्हाला या गोष्टीचा आनंद नाहीये का? बेटा, काय तू खरंच जिंकलीस? हो, आम्ही जिंकलोय. खरंच? बापू, मला काही कळलं नाही. सांगा ना काय झालं? ते जिंकणं तुझं व्यक्तिगत जिंकणं आहे. या जिंकण्याने जर तू इतकी आनंदी होशील तर वास्तविक काम कधी करशील? म्हणजे हे रोशनी की तुझी लढाई बलात्कार नामक महामारीशी आहे. एका अशा बिमारीशी आहे ज्यामुळे पूर्ण समाज दूषित आहे. म्हणून सामना करण्यासाठी तुला कंबर कसावी लागेल. मला समजलं बापू. मी ही लढाई
आणि यासाठी मला जे काही करावं लागेल मी सगळं करायला तयार आहे. पण बापू, लढाई फक्त हुशारीने नाही जिंकली जात. त्यासाठी शस्त्र आणि सेनेची पण गरज पडते. माझ्याजवळ तर हे दोन्ही संसाधन नाहीयेत. मी मानतो की युद्ध असं जिंकलं जात नाही. युद्ध जिंकण्यासाठी पहिली गरज आहे इच्छाशक्तीची, आणि ती तुझ्यात आहे. जिथपर्यंत संसाधनांचा प्रश्न आहे, धन आणि शक्तीचा प्रश्न आहे, तर तेही तुझ्या जवळ आहे. धन आणि शक्ती माझ्याजवळ? हो बाळा. पण कुठे बापू? मला तर नाही दिसत. समाजसेविकेचा डमका लावणं तर सोपं आहे, पण त्या जबाबदाऱ्यांना समजणं, त्यांना पूर्ण करणं कठीण आहे. सामाजिक कार्य करायचंय तर सामाजिक संस्था बनव आणि अगदी मनापासून ते कार्य कर. देव तुझी मदत करो. बापू, बापू, हे काय बापू, काही न सांगताच निघून गेलात. मला तर काही कळतच नाहीये. माझ्याजवळ धन आहे आणि मलाच दिसत नाहीये. बापूंचा इशारा कोणाकडे असू शकतो? पण बापूंनी म्हटले तर खरंच असेल. पण आहे कोण? कोण असू शकतं? कोण असू शकतं? आई, मी माझं जीवन समाजसेवेसाठी अर्पण करू इच्छिते. ताईला तर न्याय मिळाला, ताई ही केसही जिंकली. पण आपल्या समाजात, भारतात न जाणो असे कित्येक स्त्रिया आहेत ज्यांना न्याय तर मिळतो, पण खूपच कमी प्रमाणात. रडू नकोस. तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मला कोणाचे अश्रू बघवत नाहीत.